नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे अनुभव. मुलांनो, तुम्ही कुठे कुठे फिरायला जाल की नाही, तेव्हा तुम्हाला तिकडे अनुभव मिळेल. कुठे झाडांमध्ये फिरायला जाल, जंगलात फिरायला जाल, कोणाच्या घरी जाल, त्यावेळी आपल्याला प्रत्येक माणसाचा, प्रत्येक प्राण्याचा, प्रत्येक पक्षाचा आपल्याला अनुभव घेता येतं बरं का. आणि त्या अनुभवातनच आपल्याला शिक्षण मिळत असतं मुलांनो. म्हणून आज आपल्या गोष्टीचं नाव आहे अनुभव. एक की नाही डॉक्टर असतात बरं का. ते मोठे तज्ञ असतात, हृदय रोग तज्ञ. त्यांचं लग्न झालेलं असतं. त्यांची बायको येते की नाही असे फिरायला जाणार असतात. त्यावेळेला त्यांच्या बायकोला दिवस गेलेले असतात. म्हणजे तिला कालांतराने बाळ होणार असतं. मग काय होतं, ते म्हणतात की आपण ना आपल्या बायकोला छान फिरायला नेऊ, लेणी दाखवायला नेऊ. म्हणजे तिकडे तिला लेणी वगैरे बघून, निसर्ग सौंदर्य पाहून तिला आनंद होईल. पण मग ते फिरायला नेतात बरं का. पण ते त्यांचं नाव केदार असतं, डॉक्टर केदार हृदयरोग तज्ञ. त्यांना इतका गर्व असतो शिक्षणाचा, इतका गर्व असतो आपल्या ज्ञानाचा, की ते म्हणतात मी कित्येक लोकांना जिवंत केलेलं आहे, कित्येक लोकांचा आजार बरा केलेला आहे. त्यांना भयंकर गर्व असतो. मग ते जातात की नाही, तेव्हा त्या जरा चढ असतो ते लेणीमध्ये. तर लेणी चढताना चढ असतो ना, तर त्यांच्या बायकोला असा दम लागतो. तर आजूबाजूला की नाही काही लोक असे औषधी वनस्पती विकायला बसलेले असतात. तर एक म्हातारा असतो बरं का. तर त्याला दिसतो की ह्या बाईला दम लागलेला आहे. मग तो काय म्हणतो की साहेब, ही की नाही वावडिंगाची मुळी आहे. ती मुळी अशी उघडून ना तिला वास द्या म्हणे तिचा, म्हणजे तिला धाप लागणार नाही. तिच्या ना उष्णता निर्माण झालेली आहे या लेणीमध्ये आल्यावर ना. असं चढतो की नाही आपण, चढावर उष्णता निर्माण होती. मग तिला ती उघडून द्या. त्याला इतका राग येतो, म्हणे मी स्वतः डॉक्टर असून हा भिकारडी मला सांगतो की ही मुळी उघडून द्या. तर त्याला धक्का देतो त्या म्हाताऱ्याला. चल हट म्हणे, मी एवढा मोठा डॉक्टर आहे, तू काय मला हे असलं भिकारड्या बाजूला हो असं म्हणतं बरं का डॉक्टर. आणि मग त्याच्या हातातली जी वनस्पती असते ना ती खाली पडती. मग तो म्हातारा काही बोलत नाही बरं का. म्हणजे समजूतदारपणा म्हणतात त्याला. म्हातारा काही बोलत नाही. मग ते परत सगळं मुळ्या गोळा करतो तो. आणि मग तो परत बसतो. आणि मग हे डॉक्टर तिला घेऊन जातात वरती बरं का. म्हणतात आपण खाली गेल्यावर तुला औषध देऊ बरं का. कारण त्यांची जी बॉक्स असतो ना, पेटी, ती त्यांनी गाडीतच ठेवलेली असती. त्यांना असं वाटतं आता वरती चाललोय आपण लेणी पाहायला, तिथे कशाला आपल्याला हा बॉक्स लागेल, म्हणून ते गाडीतच ठेवतात. मग वरती 3 किलोमीटर वरती गेल्यानंतर त्या लेणीमध्ये ती अशी जाते ना बघायला, तर तिथे मधमाशांचं पोळं असतं. आणि त्यातली एक विषारी माशी ना तिच्या मानेला चावती. चावल्याबरोबर तिच्या अंगावर असा काटा येतो आणि ती इतकी किंचाळती जोरात. मग डॉक्टर बघतात. मग सगळे लोक म्हणतात तिथल्या माशा आहे की नाही त्या फार म्हणे विषारी असतात. त्या चावल्या ना, तर त्याच्या लवकर उपाय केला तर ठीक, नाहीतर मग अर्ध्या तासामध्ये माणूस मरून जातो. मग डॉक्टर एकदम घाबरतात. आता काय करायचं, सगळी गर्दी जमली, सगळे आरडाओरडा करायला लागले. आणि ती माशी चावली की नाही, 5 मिनिटात त्या बाईला इतकी सूज आली अंगाला, इतकी सूज आली अंगाला. आणि तिचं शरीर निळे पडायला लागलं. आता डॉक्टर घाबरला, आता आपली बायको मरते की काय. आणि आता खाली जावं, तेवढं एवढं खाली यायचं म्हणजे जवळजवळ 2 तास लागतील खाली यायला. मग आपण कसं काय बॉक्स आणणार, आपण नाही वाचू शकत आपल्या बायकोला. मग तितक्यात तो म्हातारा येतो बरं का परत, काय गर्दी झाली म्हणून बघायला. आणि तो म्हातारा येतो आणि डॉक्टरला म्हणतो की मी, तर म्हणे नको नको माझ्या बायकोला मारून टाकील. शेवटी तो म्हातारा ना वैतागून त्या डॉक्टरला असं ढुकलून देतो. आणि पटकन त्या हात त्याच्या पिशवीमध्ये पाला असतो ना, तो पटापटा टेचून टेचून त्याचा रस काढतो. आणि तो रस सगळा तिच्या त्या मानेभोवती लावतो. आणि तिला 2 थेंब तिच्या पोटात पण देतो ते ते आणि मग डॉक्टरला खूप राग येतो. हे कसलं ते औषध देतो म्हणे. तो म्हातारा मग बघतो त्याच्याकडे. थांबा जरा म्हणे थोडा वेळ, बायको आता जिवंत होईल म्हणे, मरणार नाही. तुम्ही जर औषध नसताना मला लावून दिलं तर ती मेली असती. मग बघतात, तर मग तिच्या त्या औषधाने ना की ना, त्यांनी जर झाडपाल्याचं औषध दिलं असतं ना, त्याने तिची सूज ओसरती, तिचा निळा रंग होत जातो. आणि मग ती जरा श्वास घ्यायला लागते. तिला इतकं बरं वाटतं, इतकं बरं वाटतं की मग डॉक्टरला खूप आनंद होतो. आणि मग त्याला पश्चाताप होतो की आपण यांना कमी लेखलं. आणि निसर्ग हाच खरा आपला गुरु. आणि निसर्ग मध्येच आपल्याला सगळी औषधी मिळती. पण आपण ती साठवून त्याचे काय अलोपॅथिक वगैरे औषधं निसर्गामधूनच तयार करतो. पण ह्या डॉक्टरला इतका गर्व असतो, इतका गर्व असतो. देवाने बरोबर त्याचं गर्वाचं घर खाली केलं.
आणि मग तो खूप रडायला लागतो तो डॉक्टर. आणि मग त्या म्हाताऱ्याच्या पाया पडतो. म्हाताऱ्याच्या पाया पडतो आणि म्हणतो, "माझं चुकलं. मी तुम्हाला मगाशी तुम्हाला मी ढकलून दिलं. तेव्हा देखील तुम्ही औषध दिलं असतं, तर माझ्या बायकोला श्वास घ्यायला त्रास नसता झाला. पण माझं चुकलं. मी तुम्हाला कमी लेखलं." आणि तो काय करतो, गळ्यातली सोन्याची चेन काढतो आणि त्या आजोबांना द्यायला लागतो. ते आजोबा घेत नाहीत. ते म्हणतात, "मी पैशाला हापापलेलं नाहीये. आम्ही गरिबीत दिवस काढतो, पण आनंदाने दिवस काढतो. जे काही आम्हाला मिळतं ना आमच्या हे विकून, औषध-पाणी विकून, त्यातच आम्ही आनंदी आहे. हा हव्यास नकोय मला. तुमची सोन्याची चैन घातली, की मला पुन्हा हाव सुटेल. अरे वाह! आपण असंच करा." मला असं करायचं नाही. मला देवाने जी देणगी दिलेली आहे ना, त्याचा सदुपयोग झाला पाहिजे. मग डॉक्टरला त्यातनं अनुभव मिळतो. अनुभव हाच खरा आपला गुरु आहे. अनुभवातनं आपल्याला फार शिकायला मिळतं मुलांनो. आणि म्हणून आपण आपल्या ज्ञानाचा कधीही गर्व करायचा नाही. आपल्यापुढे गरीब माणूस आला तरी त्याची पण शिकवण आपण ऐकून घ्यायची. आणि अगदी म्हणजे कोणी काय सांगितलं तर आपल्याला ऐकून घ्यायला काय हरकत आहे? नाही मीच मोठा आहे. अरे आपले आई-वडील जरी आपल्याला काय सांगत असले ना मुलांनो, तरी आपण प्रेमाने ऐकायचं. कारण त्यांनीच आपल्याला जन्म दिलाय आणि त्यांनीच आपल्याला ज्ञान दिलंय आणि त्यांनीच आपल्याला शाळेत घातलंय. पण आपण मोठं झाल्यावर आपण त्यांना कमी लेखतो. असं करायचं नाही. आपल्या ज्ञानाचा उपयोग सन्मार्गासाठी करायचा, चांगल्या कामासाठी करायचा. त्याचा गर्व करायचा नाही. आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरायचं नाही.